कुठले चार संघ टॉप 4 मध्ये राहतील. सध्या तरी नो बॉल आलाय, नो चेंडूचा इशारा आलाय. अवांतर एक धाव आले. बॉलर्स नेम विनम्रता. विनम्रता आले. सध्या आपण बघतोय विनम्रताच्या या चेंडूवरती डाऊन द ग्राउंड खेळला गेलाय. चेंडू गेलाय सीमारेखा पार. पहिला चेंडू डॉट बॉल. पंच पहिला बॉल डॉट बॉल आहे ना, नो बॉल. ओके. यावेळी पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये एकच धाव. धाव संख्या होती ती 5. पाठलाख आहे 59. 6 धावा लागल्यात. आपण टॉस करणार आहोत. डॉक्टर प्रतिभा मारुक मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. मनीषा आणि काजल या दोन कॅप्टन आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते करूया आपण कॉइन स्पिन. सध्या आपण टॉस झालाय आपण बघतोय, पण सध्या मैदानाच्या आतमध्ये मॅच ही महत्वाचा आहे. आई चंडिका संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि बॅटिंग स्वीकारले. तर होलीकेर आपले क्षेत्ररक्षणासाठी रेडी राहायचं आहे. नेक्स्ट मॅच लीग फॉर्मॅटचा शेवटचा मॅच असेल तो. धावचीची संधी आहे, पण या चेंडूवरती आले एक धाव आणि सध्या तरी षटक संपते. या षटकातील खुशी सध्या आपण बघतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी 48 धावेची आवश्यकता आहे. चेंडू गेला डिक्लेरेशन झोन मध्ये. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. चला नेक्स्ट मॅच साठी रेडी राहायचं आहे. दोन्ही संघ आपले 2 बॅटर आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. होलीकेर संघ. नो चेंडूचा इशारा आलाय. आता गडीबाद हवेमध्ये इथून बॅट होती, परतावं लागेल. धावचीच्या रूपामध्ये बाद होईल. या चेंडूवरती एक धाव येते. तर या पण आदरणीय सन्माननीय दयानंद मानकर साहेब एकच बॉल यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता आदरणीय अक्षयजी मारुक यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण दयानंद मानकर साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती जपली जाते आणि या स्पर्धेच्या निमित्ताने दयानंद मानकर साहेब उपस्थित झाले. मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक अर्थातच पुष्पगुच्छ या रंगीबेरंगीप्रमाणे फुलत राहा, बहरत राहा आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करत आहोत. आणि इथून प्रतीक्षालाही परतावं लागले. गडीबाद होतोय. सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक्षा नाव टाक ना. सध्या आपण बघतोय डॉट बॉल आलाय. यावेळी टॉप एज प्रतीक्षा आउट झाली का? सीताना कृतिका सीतन नाव तुझं प्रतीक्षा नाव मग काय नाव नाही. आता काय बोलला काय टाकलं काय तरी टाक. नावा देवाला कोणच नाही त्यांचं. सध्या आपण बघतोय डॉट बॉल येतोय आणि या षटकाची इथून चेंडू झालेत पंच. 5 बॉल शेवटचा बॉल बाकी आहे आणि इथून विजयी झालाय संघ SKCC A चा संघ विजयी झालाय. कॉंग्रॅच्युलेशन. लीग फॉर्मॅटचा शेवटचा मॅच आपण बघणार आहेत. चला लीग फॉर्मॅटचा शेवटचा मॅच 2 संघामध्ये आई चंडिका वर्सेस होलीकेर. होलीकेर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला खुशी आपण यायचं आहे. आपल्याला पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे दयानंद मानकर साहेब आणि दयानंद मानकर साहेब यांच्याकडून 6 बॉल 6 षटकार. खुशीने आपल्या करिअरमध्ये हा पहिला रेकॉर्ड केला असेल आणि उद्या तिच्या स्टेटसला जरूर पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाही आहे. 3ऱ्या वेळा क्या बात आहे.
आणि आपण तिला या ठिकाणी आपण पाहू शकतायत. मी राजश्री पाटील मॅडम यांना विनंती करेन मॅडम की आपण दयानंद मानकर साहेब यांनाच विनंती करूया की आपल्या शुभ हस्ते खुशी कॉंग्रॅच्युलेशन. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहिलं 7 बॉलवर 7 षटकार मारण्याचा कारनामा केला. तिसऱ्या वेळेला मात्र खुशीने हा कारनामा केलाय आणि कॉंग्रॅच्युलेशन खुशी. नेक्स्ट मॅचसाठी ऑल द बेस्ट असेल. अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवतायत पाहतायत आणि शिवजयंतीच्या निमित्ताने या स्पर्धेचं आयोजन नियोजन अमितजी पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आलंय. बॉलर्स नेम भावना. भावना पहिलं षटक हाताळण्याकरता काजल. यावेळेला काजलच्या बॅटमधून क्लास षटकार 6 रन. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर कडक शॉट पाहायला मिळाला काजलच्या बॅटमधून. गेल्या मॅचमध्ये आपण पाहिलं लवकरात लवकर बाद झाली होती परंतु आता सोडणार नाहीये. सरळ चेंडू निघून जातोय मेडिकलच्या अभिवादनसाठी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 12. ऑफ साईडला हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 12. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर षटकार, तिसरा बॉल डॉट. नो बॉल, नो प्लस 1 अशा 2 धावा मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली गेली. अतिशय दर्जेदार आयोजन आणि त्यामध्ये ही मेजवानी महिला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. एंटरटेनमेंट आजच्या दिवसामध्ये लीग फॉर्मॅटमध्ये फ्री हिटचा सिग्नल आलाय रियाला. यावेळेला आपण पाहतायत हा बॉल सोडून दिलाय. 1+1 अशा 2 धावा मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 16. 3 बॉलच्या समाप्तीनंतर फ्री हिट कंटिन्यूज आहे. भावना टू काजल. यावेळेला हलक्याशा हाताने जरूर खेळण्याचा प्रयत्न केला परंतु इथे मिसफिल्डचा फायदा. 1 रन मिळेल. स्ट्राईक रोटेशन होईल. एका धावेनिशी संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतं. नो बॉल यावेळेला आहे का तर यस डेफिनेटली नो बॉल. परंतु काय फिल्डिंग केले. डेड बॉल मात्र जरूर आपण पाहतायत. विद्युत तारेला बॉल आदळला होता आणि त्या कारणास्तव हा डेड बॉल. कोणती धाव नाही. डेड बॉल आहे. डेड बॉल डेड आहे. 17 रन झाले. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. पहिली बॅटिंग करताना आई चंडिका हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथून हा बॉल व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली गेले. उलटॉस बॉल होता. ऑन साईडला खेळला गेलाय. सरळ चेंडू आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी. षटकार 6 रन. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 24. चांगली बॅटिंग आतापर्यंत या स्पर्धेमध्ये प्रभावित केलंय. ऑन साईडला जरूर खेळला गेलाय परंतु सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या पहिल्या षटकात दमखम दाखवली. 25 रन झालेले आहेत. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. रिया स्ट्राइक एंड कडे. बॉलर नेम प्लीज. बॉलर्स नेम ग्रेसी. ग्रेसी गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळते. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळला गेलाय. फार वेगाने चेंडू होता. तर इथे आपण पाहू शकतायत 1 रन मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26 वर जाऊन पोहोचली गेली. अप्रतिम चांगला फटका. सरळ बॅटने खेळण्याचा हाच फायदा असतो आणि काजलच्या बॅटमधून स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. नो बॉल, नो प्लस 6 मिळतील 7. या 7 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 39. 39 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. काय बॅटिंग केली आतापर्यंत. काजलच्या बॅटमधून 8 बॉलमध्ये 32 धावा आलेत. 45 वर धावसंख्या जाऊन पोहोचते आई चंडिका या टीमची. क्लास बॅटिंग करत असताना टेम्परामेंट, टायमिंग, टेक्निक. नो बॉल, नो प्लस 6. 7 धावा मिळतील. आतापर्यंत जाऊन पोहोचते 38 वर. 52 धावा झालेल्या आहेत. 52 रन्स.
चांगला फटका आहे, ऑन साईडला खेळले, चांगली जिद्द त्या ठिकाणी मनीषाच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. ग्रेट फिल्डिंग, कॅप्टन आहेत. 53 रन्स, 4 बॉलचा खेळ झालाय. अमित पाटील यांना आपण पाहत आहेत आमच्या ऑन स्क्रीनवर. या स्पर्धेचे प्रायोजक शिल्पकार आई चंडिका मित्र मंडळ आयोजित आपण पाहत आहेत या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन नियोजन. षटकार आला रियाच्या बॅटमधून. 4 बॉलमध्ये 14 रन रियाच्या बॅटमधून आपण पाहत आहेत. धावा आलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 59. आई चंडिका टीमने टॉस जिंकून परफेक्ट बॅटिंग घेतली, चांगला निर्णय घेतला. आज शेवटचा बॉल आहे. यावेळेला ऑन साईडला काय रियाचं यावेळेला आपण पाहताय षटकाराचा तडका. 6 रन. संघाची धावसंख्या तब्बल 65. 65 आणि 66 रन्स टू विन. 66 रन्स टू विन असतील. चला क्विक फास्ट लगेच फिल्डिंग सजून घ्या. पंच पाणी वगैरे काय? ग्रेसी आणि एका साईडला आपण पाहत आहेत बॅटर नेम श्री यश्री. काजलचा पहिलाच बॉल. नो बॉल, नो प्लस 1. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. अप्रतिम चांगला बॉल. अप्रतिम चांगला बॉल. ग्रेसी यावेळेला खेळू शकले नाही. 1 रन लेग बायच्या स्वरूपात. एकच रन. संघाची धावसंख्या 2. तीन रन झालेले आहेत आणि जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. काजलने बॅटिंग मध्ये सुद्धा प्रभावित केलं, बॉलिंग मध्ये सुद्धा प्रभावित करताना आपण पाहत आहेत. म्हणजे परफेक्ट ऑलराऊंडर कसं असावं खेळामध्ये या क्रिकेटच्या हे दर्शवत असताना आपण पाहत आहेत. अप्रतिम चांगला बॉल यावेळेला आपण पाहत आहेत. थोडं कुठेतरी झाडू शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगला बॉल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3. षटक क्रमांक आपण पाहत आहेत. यावेळेला पहिलं कंप्लीट झालं. ओव्हर झाली ना पंच. 5 बॉल. ऑन साईडला चांगला फटका खेळला गेला. 1 रन मिळेल. सरळ चेंडू निघून जातो. ह्या वेळेला एका धावेनिशी आणि एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 4 रन. अतिशय चांगला क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. आज महिलांचं प्युअर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. क्वालिटी ऑफ क्रिकेट. कमलचा बॉल. बॅटचा टॉप एज. कॉटन बोल्ड. फलंदाज बॅटर ग्रेसी. बॅक टू द डगआउट. श्री यावेळेला विकेट डाऊन. मनीषा यावेळेला कॅप्टन यावेळेला आपण पाहत आहेत. प्रत्येक संघाला बक्षिसं आहेत, म्हणून कोणत्याही संघाने जाऊ नये. हळदी कुंकूचा कार्यक्रम होऊ शकला नाही, त्यामुळे हा सन्मान त्यांचा या ठिकाणी आपण करणार आहोत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ॲडव्होकेट राहुल जी पाटील साहेब यांना मी विनंती करीन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी.